तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहात की आर-टी मध्ये एकूण किती जागा आहेत आणि कोणत्या कोणत्या शाळा आहेत जिथे तुम्ही आर-टीचा फॉर्म जो आहे तुम्ही भरून घेऊ शकता आणि या या योजनेचा लाभ घेऊ शकता. यासाठी आपण आलो आहोत गुगलवरती सर्च करायचं आहे आर-टी-ई महाराष्ट्र 2026-27. हे सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदाच तुम्हाला वेबसाईट दिसेल, ते आपल्याला क्लिक करायची आहे. याची लिंक जी काय आहे ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही तिथून पण ओपन करून बघू शकता. तर याप्रमाणे आपल्यासमोर एक पेज ओपन होईल. हे संपूर्ण पेज हे असं दिसतंय तुमच्या समोर. तर इथे तुम्हाला ऍडमिशन शेड्यूल आपण पहिल्यांदा बघणार आहोत की काय आहे. इथे क्लिक केल्यानंतर 26-27 ह्या वर्षासाठी ऍडमिशन शेड्यूल काय आहे हे आपण इथे बघणार आहोत. तिथे बघत आहात की इथं जिल्हे आहेत सगळे. इथं हे जे काय आहे हा टास्क इथे दिलेलं आहे की 9/1/2026 पासून 10/2/26 पर्यंत म्हणजे आज तारखेपर्यंत स्कूल रजिस्ट्रेशन करायचं आहे. ज्या काही संस्थांना नोंदणी करायची आहे त्यासाठी दिलेली ही तारीख आहे. तर ही जी डेट आहे 10/2/26 ही सतत वाढत आहे. याच्यामध्ये स्कूलचं रजिस्ट्रेशन जे काय आहे ते 31 जानेवारी 2026 होतं, परंतु आज 10 दिवस हे कंटिन्यू जे काय आहे त्याची वाढ झालेली आहे, बदल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये. आणि जे काही ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जे काही प्रक्रिया आहे ती तारीख जे काही ते आपल्याला इथे दिसून येते, पण ती अजून कुठलीही प्रक्रिया त्यात सुरू केली नाहीये. म्हणजे सध्या शाळांचं जे काही नोंदणीक्रम चालू आहे, नोंदणीकरण हे सध्या त्याची डेट जे काय असतं त्याची बदलत आहे. या संपूर्ण तुम्हाला 36 जिल्ह्यांचे जे काय आहे हे तुम्हाला दिसतील. तर हा झाला शेड्यूलच्या संदर्भात. तर आपण काय बघणार आहोत की ह्याच्यामध्ये आर-टी शेड्यूल 26-27 ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की किती आपल्या शाळा आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि किती व्हॅकन्सी आहेत. तर तुम्ही इथं सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की इथे सगळ्या जिल्ह्यांची नावं आहेत. बारामती, बीड, धुळे, जालना, कोल्हापूर, मुंबई या सर्व जिल्ह्यांची नावं तुम्हाला दिसून येतात इथं. ह्या दुसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला दिसेल की आर-टीची स्कूल किती आहेत त्या जिल्ह्यामध्ये स्कूल. हे जे काही 348 स्कूल किंवा शाळा आहेत आणि त्याच्यामध्ये जागा ज्या आहेत त्या 3765 जागा आहेत. अशा सर्व जिल्ह्यामधल्या तुम्ही जागा बघू शकता किती शाळा आहेत. तुम्ही ते पुणे जर बघितलं तर 906 जे काय आहेत ते शाळा आहेत आणि त्यामध्ये 17,512 एवढ्या तिथं जागा आहेत. असं सर्व सोलापूर, ठाणे, वर्धा संपूर्ण जेवढे काही 36 जिल्हे आहेत सगळे मिळून हे टोटल 8,654 स्कूल्स किंवा शाळा आहेत. याच्यामध्ये 1,12,754 एवढे विद्यार्थी जे काय आहेत ते ऍडमिशन घेऊ शकतात आर-टी मार्फत. तर इथून आपण बॅक येऊया, क्लोज घेऊया. आपण हे बघितलं की आता किती व्हॅकन्सी होत्या आणि किती शाळा होत्या हे बघितलं आपण इथं. आणि याच्या पुढे बघणार आहोत की आपण लिस्ट जे काय आहे ती इथं तुम्हाला लिस्ट ऑफ स्कूल्स दिसेल. यामध्ये तुम्हाला दिसेल की शाळा कोणत्या कोणत्या आहेत तुमच्या ह्या जिल्ह्यामधल्या शाळा कोणत्या आहेत ह्या इथून बघणार आहोत. तर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट करायचा आहे तुमचा कुठला जो काय डिस्ट्रिक्ट आहे पुणे जिल्हा जो काय तो सिलेक्ट करायचा आहे. इथं ब्लॉक मध्ये तुम्हाला म्हणजे तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि इथं आर-टी सिलेक्ट करून 26-27 सर्च एक ऑप्शन दिसतो तुम्हाला, या सर्च ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे. तर याच्यामध्ये ह्या तालुक्यामध्ये एवढ्या तुम्हाला शाळा आहेत दिसत आहेत की एवढ्या सगळ्या शाळांमध्ये तुम्हाला ऍप्लिकेबल आहेत. हे बघू शकता सर्व शाळांची नावं इथे तुम्हाला दिसत आहेत. इथे अभिनव आहे, एईएस आहे, तुम्हाला सर्व शाळा जे काय आहेत सर्व शाळा इथे दिसत आहेत तुम्हाला. ज्ञानदीप आहे. तर एका स्कूलमध्ये आपण सिलेक्ट करूया. इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला दिसेल की ह्या शाळेचा नंबर कोड काय आहे, शाळेचं नाव काय आहे, कधी इस्टॅब्लिश झाली आहे. इथे स्टँडर्ड जे काय आहे ते 1ली पासून 12वी पर्यंत तुम्ही इथे शिक्षण घेऊ शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला टाईप दिसेल कुठला आहे तो बोर्ड जे काय आहे ते स्टेट बोर्ड आहे म्हणजेच महाराष्ट्र बोर्ड आहे इथे तुम्हाला दिसतंय. इथे स्कूल मीडियम मध्ये इंग्लिश मीडियम स्कूल आहे आणि इथं चेक ऍड्रेस लोकेशन याच्यावर तुम्ही क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजेल की ती लोकेशन नक्की एक्झॅक्टली कुठं आहे. तुमच्या इथे तुम्हाला असं झूम करून तुम्ही बघू शकता की हे लोकेशन कुठं आहे ते अशा पद्धतीने. आणि तुम्हाला ते सोपं जाईल की ट्रॅक करायला की किती अंतरावरती आहे ते. तिथून बाहेर पडूया. त्याचप्रमाणे खाली आल्यानंतर तुम्हाला दिसेल की ह्या शाळेमध्ये मिनिमम एज काय आहे. हे 5 वर्ष 11 महिने ते 15 दिवस हे मिनिमम एज असलं पाहिजे पहिल्या वर्षात जाण्यासाठी. आणि मॅक्झिमम एज काय आहे वय आहे ते 7 वर्ष 5 महिने आणि 30 दिवस असं आहे. तर टोटल जे काय आहेत ह्या 100 जागा आहेत.
त्याच्यामधल्या 35 जागा ज्या काय आहेत ह्या आरटी साठी आहेत आणि टोटल स्ट्रेंथ त्या शाळेची जी काय आहे पहिल्यासाठी ही 105 आहे आणि त्यामध्ये 35 जागा जे काय आहेत ह्या आरटी साठी दिलेल्या आहेत त्यांनी. याचप्रमाणे तुम्ही इतरही स्कूल्स कुठले जे काय आहेत ते तुम्ही सिलेक्ट करून बघू शकता. त्याच्यामध्ये खाली आपण एखादं स्कूल सिलेक्ट करूया अशा ह्या पद्धतीने. इथे एक सिलेक्ट केलं. हा, आता हे सिंहगडचं एक आंबेगावचं स्कूल आहे, हे तुम्ही बघितलं ते दिसेल तुम्हाला. इथे 1ली ते 8वी पर्यंतच फक्त तुम्हाला इथे ऍडमिशन मिळेल असे दिलेलं आहे. त्यात बोर्ड जे काय आहे ते सीबीएसई बोर्ड आहे. हे बघून घ्या की तुम्हाला कोणत्या बोर्डमध्ये ऍडमिशन घेताना ठेवायचं आहे स्कूलमध्ये. एक तर स्टेट बोर्ड ठेवायचा आहे किंवा सीबीएसई बोर्ड पण ठेवायचा आहे. इथे तुम्हाला कळेल की हा कोणत्या टाईपचा बोर्ड इथं आहे, तो स्कूलची काय शाळा आहे ते समजेल इथं. तर इथं टोटल 142 मध्ये 47 ज्या काय जागा आहेत ह्या आरटी साठी आहेत. अशा पद्धतीने तुम्ही सर्व शाळा सिलेक्ट करून ते कोणत्या बोर्डचे आहेत, म्हणजे कोणत्या बोर्डच्या अंडर येतात किंवा कोणत्या इंग्लिश मिडियम आहेत, कितीपर्यंत शिक्षण आहे हे, किंवा जागा किती आहेत ह्याच्या टोटल ह्या तुम्ही बघू शकता.